इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, इफ यू फेल टू प्रिपेअर बेटर यू प्रिपेअर टू फेल. याचं उत्तर एवढंच आहे की भारतीय क्रिकेट संघ पुरुषांचा मी म्हणतोय ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती गेला. 3 वन डे आणि 5 T20 मॅचेस खेळायला तयारी केली नाही. तिथं जाऊन योग्य पद्धतीची तयारी झालेली नाही आहे, कारण 3 दिवस फक्त मध्ये होते. 2 प्रॅक्टिस सेशन करून भारतीय संघ पहिल्या मॅचमध्ये उतरला आहे. फटका बसलेला आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. ऑस्ट्रेलियामध्ये जो चेंडू मागं खेळायचा असतो तो भारतामध्ये ढेंग पुढं टाकून तुम्ही आरामात पुढं खेळू शकता. आज आपल्याला तेच झालेलं दिसतंय. क्रिकेटचा गंध या सगळ्या खेळाडूंना आहे, परंतु ऑस्ट्रेलियात जाऊन क्रिकेट खेळणं हे एवढं आज सोपं नाही. हे आज लक्षात आलं असेल. विराट कोहली, रोहित शर्मा सगळ्यांना लक्षात आलं असेल, कारण ऑस्ट्रेलियन विकेटवरती बॅटिंग करत असताना ज्या ॲडजस्टमेंट करायला लागतात त्या करायला यांनी पुरेसा अवधी दिलेला नाही आहे. त्यामुळे फटका पडलेला आहे. पावसामुळे सामना कमी ओव्हरचा झाला, पण तरीही भारतीय संघाने उभारलेली धावसंख्या ही अपुरी होती आणि त्याचा फायदा घेऊन ऑस्ट्रेलियन संघाने पहिला सामना व्यवस्थित तब्येतीत 29 बॉल बाकी राखत खिशात टाकलेला आहे. म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं, तुम्ही तयारी पूर्ण केलेली नाही तर तुम्हाला फटका बसणारच, जो आज बसलेला आहे. आणि ही गोष्ट संघ व्यवस्थापन, कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली या सगळ्यांना धडधडीत कळली असेल. सराव ही वेगळी गोष्ट आहे आणि त्याचबरोबर मॅच प्रॅक्टिस ही वेगळी गोष्ट आहे. हे रोहित आणि विराटला कळलं असेल आणि बाकीच्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियात जाऊन सहजी बॅटिंग करता येत नाही हे सुद्धा कळलं असेल.